संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। उल्लू या OTT ॲपवर सध्या हाऊस अरेस्ट नावाचा शो चालू आहे। या शोचा पहिला एपिसोड प्रदर्शित होताच मोठ्या वादाला तोंड फुटलाय। या शो मधील काही दृश्य पाहून यात अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडण्यात आल्याचा आरोप झालाय। विशेष म्हणजे हा शो होस्ट करणाऱ्या एजाज खानवरही टीकेची झोड उठली आहे। दरम्यान आता हा एपिसोड उल्लू ॲपवरून हटवण्यात आला आहे। यावरच भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूयात। नमस्कार। आणि अखेर उल्लू ॲपवरून हाऊस अरेस्ट हा कार्यक्रम हटवण्यात आलाय आणि या उल्लू ॲपला समन्स सुद्धा बजावण्यात आलेला आहे। याबद्दल मी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊ यांचे मनापासून आभार मानते। महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं झिरो टॉलरन्स धोरण आहे आणि हाऊस अरेस्ट सारखे कार्यक्रम हे अत्याचार करणाऱ्यांच्या विकृत मानसिकतेमध्ये त्या मानसिकतेला खतपाणी देतात आणि त्यामुळेच हाऊस अरेस्ट आणि त्याच्यासारखे इतरही शो आणि ॲप असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी। महाराष्ट्र सरकार हे मनोरंजनाच्या नावाखाली चालू असलेला अश्लील आणि बिभत्स धिंगाणा खपवून घेणार नाही आणि आम्ही तर त्याच्या विरोधात कायमच आवाज उठवत राहू। महाराष्ट्रात महिला मुलींचा अपमान करणाऱ्यांसाठी कोणतीही सहानुभूती मिळणार नाही। हे केवळ एका शो पुरता मर्यादित न राहता हाऊस अरेस्ट सारखे इतर अश्लील आणि विकृती पसरवणारे कार्यक्रम असतील तर त्याच्यावरही तात्काळ बंदी घालणं आवश्यक आहे। मी देवाभाऊंना विनंती करते की उल्लू ॲपसारख्या प्लॅटफॉर्मवर कठोर कायदेशीर अशी कारवाई केली जावी। अशा ॲप्सना परवाने देणाऱ्या यंत्रणांचीही जबाबदारी निश्चित केली गेली पाहिजे। महाराष्ट्रात महिला मुलींचा अपमान करणाऱ्यांना कोणतीही सहानुभूती मिळणार नाही। देवाभाऊंच्या राज्यात तर नाहीच नाही, हे नक्की। धन्यवाद देवाभाऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।